तुमच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया सांगा. बघा, याच्यामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे, हा प्रोजेक्ट वादग्रस्त गेली 7-8 वर्ष हा प्रोजेक्ट वादग्रस्त आहे. खरं तर हा प्रोजेक्ट माझ्यासह 4 आमच्या मित्रपरिवारांनी एक व्यवसाय आपल्या मुलाबाळांसाठी भविष्यासाठी केलेला प्रोजेक्ट होता. मग बाळासाहेब शेडगे होते, रघुगौड होते, आमचे सुनील भाऊ आहेर होते आणि एक आमचे पार्टनर, असे आम्ही 5 जणांनी हा पैसे देऊन विकत घेतलेला प्रोजेक्ट होता. तो घेतल्यानंतर आम्ही रिसर महानगरपालिकेकडे परवानगी घेतली. त्यानंतर रिसर रेराची परवानगी घेतली आणि आम्ही महानगर बँकेचे त्याच्यावर 5 कोटीपेक्षा जास्त कर्ज घेतलं. हा आमचा प्रोजेक्ट चालू झाला. हा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर ह्याला 1, 2, 3, 4 स्लॅब झाल्यानंतर हे आम्हाला थोडी राजकीय, मी आमदार झालो, पुणेकरांनी मला आमदार केलं, लोकसभेला मी निवडणूक. हा प्रोजेक्ट आहे हे स्वप्न मंत्रालयात पडलं. मग ते स्वप्न पाडणारे कोण होते? ते तर पुण्यातले काही लोक होते आणि त्यांच्या मध्यस्थीने मंत्रालयामध्ये स्वप्न पडलं की हा वक्फचा प्रॉपर्टी. म्हणून आम्हाला संभाजीनगर न्यायालयाने त्यांच्यामार्फत महानगरपालिकेला नोटीस दिली आणि आमचा प्रोजेक्ट थांबवला. मग आम्ही तो 2-4 वर्षाचा जो काळ गेला ते आम्ही न्यायालयीन फाईट करता मग आम्हाला काय तिथे न्याय मिळाला नाही. पण हा जो नोटीसचा सगळा मंत्रालयातून झालेला कारभार, मी आमदार असल्यामुळे मी त्या समक्ष अधिकाऱ्याकडे जाऊन बसलो. आम्ही जाऊन बसलं आणि त्या अधिकाऱ्यांनी दरवाजाला कुलूप लावलं आणि माझ्या पाया पडला, आणला की दंगेकर साहेब, मी जाणून बुजून तुमचं हे करणार नाही. आणि तो डबा खात होता. मी त्याला म्हणतो, तू डबा खातो, तू आमच्या मुलाबाळांच्या ताटात माती घालवतो, तू कसा काय जेवत बसतो? तर त्यांनी माझे पाय धरले आणि म्हणला, हा मी केलेला नाही आहे, माझ्या वरिष्ठांचा ह्याच्यावर दबाव आहे आणि त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला नोटीस देतो आहे. आणि नोटीस दिल्यानंतर आम्ही ती फाईट केली. आमचा प्रोजेक्ट 4-5 वर्ष बंद झाला. आमच्या आर्थिक सगळे प्रॉब्लेम आला ना. आर्थिक प्रॉब्लेम आल्यानंतर एवढा मोठा प्रोजेक्ट झाल्यानंतर आर्थिक बँकेचं व्याज आहे, लोकांचे घेतलेलं कर्ज आहे, बाकीच्या काय गोष्टीत हा अडचणीत आणण्याचं काम मंत्रालयातून झालं. तर मला नाव विचारू नका, ते नाव मी पुढच्या आठवड्यात घेणारच आहे. आणि हा झाल्यानंतर आम्हाला हायकोर्टाने त्याला क्लीन चिट दिलं. बघा, म्हणजे 5-6 वर्ष आमचा जो अन्याय झाला तो ह्याच्यामुळे झाला. आणि ज्या मंत्र्यातून ह्याला आदेश दिला त्या मंत्रालयातच माझा त्यांच्यावर डायरेक्ट आरोप आहे की हा जलील, त्याचं आडनाव खलील शेख नावाचा आमच्याकडं त्या साईटवर एक व्यक्ती काम करत होता आणि त्याने आत्महत्या केली. पण ही आत्महत्यानं हा प्रशासनाने केलेला खून आहे. कारण ह्याच्यामध्ये आम्ही 5-6 लोक आहेत, आमचा परिवार आहे. मी मागच्या वेळेला म्हणलो, ह्याच्यापूर्वी तुम्हाला माझे पार्टनर म्हणले की आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली. ह्या खुनाचा पाडा हा मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. आणि ह्याची सखोल चौकशी झाली. पण हा प्रोजेक्ट कुणी बंद केला, कोणासाठी बंद केला, कुठल्या राजकारणाने बंद केला आणि रवी दंगेकरला एकट्याला मारा तुम्ही हो. आमची मुलं बाळ आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत, माझ्या पार्टनरची मुलं बाळ आहेत, ह्यांच्यावर तुम्ही अन्याय करता. आणि हा खलील शेखचा जो आत्महत्येचा प्रकार आहे, हा 302चा गुन्हा आहे. आणि पोलीस अधिकाऱ्यांना कसं कळत नाही? सगळं कळतं आहे. आणि हे पोलीस अधिकारी ज्या पद्धतीनं सरकारचं ऐकतात, सरकारमधल्या राजकारणी लोकांचं ऐकतात आणि त्यांच्या ऐकण्याने हा जो हल्ला करत असेल तर ते चुकीचं आहे. शेवटी संविधान आहे, लोकशाही आहे. आजचं उद्या आहे, आजचं मरण उद्या आहे, उद्याचं मरण परवा आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना भविष्यामध्ये शेवटी दंगेकर आहे. तुम्ही आमच्या बायका पोरांच्या डोळ्यातलं पाणी आणलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हे नक्की. हे तर दे आणि घे, हे तर होणारच आहे. तुम्ही खलील शेख यांच्या आत्महत्या नसून कोण आहे असं म्हणताय, नेमकं काय सांगायचं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभा असेल, विधानसभामध्ये असेल, तुमची काही लोक तिकडे गेली होती. माझी निवडणूक आली की तुम्हाला वक्फचं जागा आवडते, वक्फ आवडतो किंवा वक्फची जागा आवडते. बरोबर, मला एकही मुस्लिम समाजाने विरोध नाही केला. वक्फची जागा मी घेतलेला विरोध कोण करतं आहे? तर माझे विरोधक करतात. मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते करतात. आणि मग ही लोकं कोण पाठवतो, कोणाचा मामाचा पोरगा जातो, कोणाच्या बहिणीचा पोरगा जातो, कोण जातं, हे सगळे जगाला माहिती आहे. आणि कोण करतं हे तुम्हाला आणि मला बी माहिती आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वक्फची जागा, मी मुस्लिम समाज कधीच वाईट बोलला नाही, पण वाईट कोणाला वाटतं की माझ्या विरोधकांना, माझ्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या लोकांना. म्हणजे सगळ्यात
गंभीर गुन्हा आहे की पैसे देऊन तुम्ही लोक पेरताय आणि आमच्या मुलं बाळं रस्त्यावर येतील यासाठी तुम्ही काम करा. राजकारण असं नसतं. तुमची माझी लढाई माझी आहे. तुम्ही मला नेऊन चौकात फाशी द्या, मी हाय घ्यायला. पण तुम्ही शेडगेंचे असेल, गौडा असतील, हे सगळे गोरगरीब लोक, त्यांची मुलं बाळ आहेत, शिक्षणाला आहेत. ते आमच्या सुनील आयोजनांचा मुलगा तर शिक्षण करतो आहे. त्यांनी फक्त आपलं पोटा पाण्यासाठी मुलासाठी प्रयोजन केलं आणि तुम्ही त्यांच्यावर असा हल्ला करताय. आणि मी रवी धंगेकर आहे, मला चौकात घेऊन फाशी द्या, मी तयार आहे. पण तुम्ही असा अन्याय करू नका, राजकारण इतक्या सरळ घेऊ नका. आज आपण देशात पाहिलं आहे की आता लोक रस्त्यावर आहेत. काही दिवसांनी आमच्या सेट तुम्हाला बी धोपटणार आहे जनता, कारण जनतेला कळलं की आम्ही लोक नीट वागत नाहीत. आणि याच्यामध्ये जो खलील जो आहे त्याने पाहिला बी नाही बिचाराला. आणि त्याचं त्या दुर्दैव आहे, त्याच्या कुटुंबाला ज्या वेदना आहेत त्या वेदना मला आहेत, कारण शेवटी माणूस आहे. आणि हा राजकारणाचा ड्रेस असला तर आतमध्ये माझा माणूस जिवंत आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल मी स्वतः त्याला सक्षम आहे. मी माझी फाईट देणार आहे. माझा आवाज कोण दाबू शकणार नाही. मी पुणेकर आहे आणि आम्ही 4-5 लोक पुणेकर म्हणून आम्ही रस्त्यावर आलो आहे. आणि हा डाव जुनाच होता की वक्फ बोर्डची जागा काढायची, आमच्या बायकांना अटक करायची, जेलला न्यायची, हे जुनंच चाललेलं आहे. मधल्या काळात 2 दिवसात तर मी ऐकत होतो दंगेकरला आता मोका लागणार आहे. मोका चौका काय असेल ते लागू द्या, पण माझ्यावर तुम्ही करा. माझ्या मुलाबाळांवर, माझ्या मित्रांच्या मुलाबाळांवर जाऊ नका. हे राजकारण करू नका. आणि जर राजकारण करता तर समोर आहे, मी आहे ना. तुमच्यावर का होतंय, ही वेळ तुमच्यावर का आली, असं कोण करतंय? बघा, तुम्ही बघितलं असेल विधानसभेची निवडणूक झाली, वक्फ बोर्ड आला. लोकसभेची निवडणूक आली, वक्फ बोर्ड आला. पण मला हायकोर्टाने क्लीन चिट दिली. म्हणजे हे कोण करत होते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, वैयक्तिक जे प्रेस तिथं जाऊन येत होती, ते समोर बोलत होते, जे तुमच्याशी डायलॉग करत होते, ह्या लोकांना खात्रीने विचारा की तुम्ही जे एखादा प्रोजेक्ट, आणि राजकारणामध्ये बायका बनवून येत नाहीत. बघा, मी काँग्रेस पाहिली, जनता दल पाहिलं, मी 40 वर्षात पाहिलं, पण वैयक्तिक जीवनामध्ये कुठल्याही राजकारण्याने असा हल्ला केला नाही. पण वरच्या लोकांना कळतं आहे का नाही हे बी मला कळत नाही. का चुकीची माहिती देतात हे बी कळत नाही. का ते जाणून बुजून करतात हे बी कळत नाही. पण जर आमच्या मुलाबाळांना जर तुम्हाला जेलला पाठवायचं असेल, ते राजकारणाचे संकेत नाही आहेत. आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही ज्या दिवशी राजकारणाला त्या दिवशी ठरवलं आहे. तेव्हा तुमच्याच माहितीतील मित्र पक्षातील लोकांनी तुमच्यावर टीका केली की तुम्ही शहर सोडून पळून गेलाय. मग तुम्ही नेमकं कुठं पळून गेला होता? नाही ना, आता मी पळून काय, मी काय निलेश घायवासारखं काय देश सोडून पळालो काय? मी पुण्यातच होतो आणि पुण्यात असलो तरी मी काय पळून जाणारं नाही आहे. तुम्हाला परत एकदा सांगतो, मी 2-3 गोष्टी सांगतो की काय गुन्हेगार, काय पोलीस अधिकारी, काय राजकारणी संगत मताने माझ्यावर कुणी हल्ला होणार आहे किंवा मला काहीतरी होणार हे नक्की. आणि त्याची तयारी मी पूर्वी बोललो, आजही बोललो. काय पोलीस अधिकारी, काय राजकारणी आणि काय गुन्हेगार आणि काय बिल्डर लॉबी आणि काय लोक हे घरचा व्यवसाय करणार, ड्रगचा व्यवसाय करणार, ही सगळी एकत्र आलेली लॉबी आहे. आणि ही लॉबी मला घात करणार हे नक्की. मला आज ना उद्या याच्यासमोर जावं लागणार आहे. मला एक तर गोळी वाचणार आहे, नाही तर एक तर जेल तरी जावं लागणार आहे, नाही तर खोटा नाटा अशा काही तक्रार घेऊन काय पोलीस लोकांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून माझ्यावर गुन्हे व्यवस्थित दाखल होणार, ह्याची तयारी आहे माझी. का होणार आहे पण हे सगळं का? नाही, हे फक्त मला संपवायचं आहे. पण पुणेकरांचा आवाज संपणार नाही. मी ज्या ज्या वेळेला वाईट दिसेल त्या वेळेला मी बोलणार आहे. मी महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून गप होतो की ज्याचं कारण की आपल्याला लोकांनी सांगितलं की आता दंगेकर तुम्ही जरा शांत राहा, राहिलो. पण त्याचा अर्थ असा ना की पुणेकरांचा आवाज दाबू शकणार नाही. मी रस्त्यावर आहे आज ना. आता मी म्हणलं 2-3 महिने जाऊ दे, काय यांना भ्रष्टाचार, महानगरपालिका आयुक्त भ्रष्टाचारी, पोलीस आयुक्त काय, आता तुम्हाला तर माहिती आहे सगळं दप्तर आहे ते पुढे जाऊ आपण. म्हणजे यांनी सगळं संगत माताने पुणेकर लोटायचं काम केलं. आत्महत्या झाल्यावरती तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. हा स्वतः सत्तेमध्ये आहात, तुम्ही ज्या पक्षात आहात त्याचे त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही विसरताय का? त्यांनीच बसवलं यांना. नाही, हे सगळं ठीक आहे. मी जरी सत्तेत असतो तर दंगेकर सत्तेत कधीच नसतो. सत्ताधारी पक्ष सत्तेत नसतोच मी. दंगेकर सत्तेत आहे पण दंगेकर सत्तेत नाही. नाही, शेवटी वकील साहेबांनी त्यांनी माझ्या वतीने बाजू मांडली, त्यांचे तर मी आभारच मानून. कारण एक पोटतिडकीने त्यांनी ज्या पद्धतीने कालच्या केसमध्ये आपण बघितलं असेल की त्यांनी दाखल केल्यानंतर से येत नव्हता. से नाही आला तर दुसऱ्या दिवशी कोर्टाने ताकीद दिली. मग कधी 10 मिनिटात फेशन डायरी येते. म्हणजे हे सगळं संगत मताने मला कसं त्रास होईल
याच्यामध्ये खोटा तुम्हाला गुन्हा आणि संगनमताने चाललं असं म्हणतात. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेचे तुमचं काय बोलणं झालं का? हे सगळं कानावर घातलंय का तुम्ही? नाही बघा, आज तुमच्या माध्यमातून त्यांना तर कळत असेल आणि शेवटी दंगेकर माझ्या पाया पाडणारा नाही. किती काय झालं तरी मी माझं पाप, मी जर चुकलो असेल तर मी जाईल. मी चुकलोच नाही, कोणाच्या दारात जाणारच नाही. मी उद्या एखाद्या दारात गेलो तर दुसऱ्या दिवशी मी सगळं क्लीन शीट होईल. पण मी कोणाच्या दारात जाणार नाही. मी आयुष्यात ठरवलं की आपण कोणाच्या दारात जायचं नाही, आपण चुकीचं काम करायचं नाही. त्यामुळे कोणासाठी आपल्या डोक्यात उपकार घ्यायचे तर आपल्याला त्याची काय गरज नाही. शेख कुटुंबाशी काय बोलणं झालं का आपल्याला? अहो, आता मी त्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर त्या दिवशी मी आजही म्हणतो की ती घटना दुर्दैवी आहे. त्याच्या कुटुंबाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही. हा धंदा, हा पाठ, हा सगळा बाजूला राहू द्या. हा काय नाही, माणूस की या दंगेकरच ठासून भरली. मी तर घरी जाईल. आता कसं वातावरण गरम झालं आहे, शेवटी आपल्याला काय चार शब्द बोलली जाऊ द्या. मी पण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपण लोकांना नाही सोडत, दुश्मनाला नाही सोडत. एखाद्या घरावर हल्ला झाला तर आपण स्वतः जाऊन पुढे जातो, झालीसारखं उभं राहतो. त्याच्या घरावर बी आज जे बेतलं आहे तर त्यासाठी आपण जाणार आहे. मात्र खोटा गुन्हा होता की खलील शेखनं जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये असं म्हटलं की फक्त दंगेकरांनी मदत केली नाही. वकील असं म्हणतात की खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. हे- गुन्हा दाखल करण्याच्या आधी पोलीस आयुक्तांना कोणाचा राजकीय दबाव होता का? कोणाचा फोन गेला का? किंवा त्या फोनवरून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला? नाही बघा, आता अनेक घटना पुण्यात घडल्या जातात. मागच्या आठवड्यात कोंडव्यामध्ये घटना घडली. त्या मृत्यूनी DCPचं नाव लिहिलं, PIचं नाव लिहिलं, काही लोकांची नावं लिहिली. कुठं गुन्हे दाखल झाले हो? त्यांनी जर नावं लिहिली होती. तुम्हाला माहिती आहे कोंडाला मागच्या आठवड्यात तो प्रकार झाला. DCPचं नाव लिहिलं तरी त्यावर गुन्हा नाही. आणि दंगेकरचा संबंध नाही, मी तिथं पार्टनर नाही. बरं ठीक आहे, माझी पत्नी आहे. पण आम्ही 2015ला ह्याचा राजीनामा दिला किंवा ह्याच्यातून बाहेर पडलो. पण नुसतंच बाहेर नाही पडलो की ह्याची बघा, भागीदार संस्थेचं कर्जसुद्धा आम्ही अंगावर घेतलं. माझं स्वतःचं घर त्याच्यासाठी घाण आहे आणि आम्ही त्याची जबाबदारी घेतली की ह्यातनं आपण बाहेर पडू. आपल्यामुळे लोकांना त्रास होतो आहे. त्या प्रोजेक्टमधनं आम्ही बाहेर पडलो, पण कर्ज घेऊन बाहेर पडलो. नापा घेऊन बाहेर नाही पडलो, कर्ज घेऊन बाहेर पडलो. माझा स्वतःचा फ्लॅट घाण आहे आणि माझ्या मित्रांना परत व्यवस्थित तो विकसन करता यावं ह्यासाठी मी बोलत होतो. पण आता ते त्यांच्या मनातला जो राग होता तो राग सगळ्यांवरच काढायचा त्यांनी प्रयत्न केला. माझ्या तर कोण प्रचंड आहे असं? अदृश्य शक्ती कोण आहे अशी की ज्याचं तुम्ही नाव घेत नाही आहात? गुन्हा दाखल झाला असं कोण आहे? राजकीय कोण व्यक्ती तुमच्या कोण आहे तुमच्यावरती दबाव आणलाय? अजून म्हणताय मला गोळी घातली जाईल, जेलमध्ये टाकलं असं कोण राजकीय व्यक्ती कोण आहे की दंगेकरांना थेट नाही, याच्यामध्ये बघा, तुम्ही ज्या पद्धतीनं माझी जी आंदोलनं झाली, ज्या वेळेला मी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज केला, तो आज केलेला नाही आहे की मी आमदार झालो म्हणून की ह्याच्यापूर्वी माझी आंदोलनं झाली. तुम्ही पाहिलं असेल जलपर्णीचं आंदोलन झालं, बाकीच्या गोष्टी आहेत. कोट्यवधी रुपये यांनी खाल्लेले आहेत. जलपर्णीचे पैसे कोणी खाल्ले आहेत? तुमच्या अगोदरची जुनी लोक आहेत त्यांना विचारा. त्यासाठी जेलला गेलो मी. पण पुणेकरांचे 200-250 कोटी रुपये वाचवले ना मी. मध्ये तुम्ही पाहिलं असेल पब संस्कृती आला असेल, ललित पाटील असेल, तो पोर्शोकार असेल आणि सातत्याने मी पुणेकरांचा आवाज म्हणून रस्त्यावर आलेलो ना आजही येणार आहे. पण काय पोलीस अधिकारी असेल, काहींचे हप्ते बंद होतात, काहींचे पैसे मिळत नाहीत, काही बिल्डर लोकांना चुकीची कामं करताना आमच्याकडे तक्रार आहेत. आपण लढतो भेटतो. काही टेंडर प्रक्रिया आहेत, सगळ्यात बोगस. आज पुणे शहर धुवून काढायचं काम चाललं आहे या महानगरपालिकेत. आता उद्यापासून बोलावंच लागणार. आता मी बसलो होतो, जाऊ दे म्हटलो. पण खरं रूप आता आणावं लागेल, कारण आता शेवटी आपल्या गाड्यापर्यंत आल्या. आता आपल्याला लढावं लागेल. उद्या असं समजा इथून बाहेर पडलं तरी मला गोळी लागेल असं मला त्यात काही अवघड नाही. पण ही जी केस आहे ना, ही केस आज जी केस झाली, आमचे ठोंबरे साहेब जे बोलले, ते लढलेत. जर मी ह्यात गुन्हेगार ठरलो ना, गुन्हेगार म्हणजे तुमच्या समक्ष सांगतो, मी त्या मिलिंद मोहितेच्या घराखाली जाऊन आत्महत्या करत. मी जर चुकीचं असलं तर त्याच्या घराखाली जाऊन आत्महत्या करत. कारण हे चुकीचं काम मी आयुष्यात करणार नाही. ह्याच्यात जर मी दोषी ठरलो ना, म्हणजे आज तुमच्या साक्षीने सांगतो, त्याच्या घराखाली जाईल आणि आत्महत्या करेन. पण त्याचं नाव लिहिणार नाही, कारण ह्याच्यामध्ये माझा 0% संबंध नाही. माझ्या पत्नीचा नाही आणि इथलं कोणाचाच नाही. पण राजकीय राग पोलीस ज्या पद्धतीनं काढतात ती पद्धत काल मला दिसली. मी लहानपणी पिक्चर बघायचो, मराठी पिक्चर राजकारणावर. ते माझ्या दृष्टीने एक आता पिक्चर होईल असं दिसतं, एक सिनेमा होईल असं मला वाटतं आता. नाही तुम्ही नाव घेतलं. तुमची अडचण नेमकी झाली कुणाला? तुम्हाला म्हणताय गोळ्या घातल्या जातील, जेलमध्ये टाकलं जाईल, असं कोण नेता की एवढं तुमच्यावर हे करतो? नाही, आता हे तुम्ही जे बोलताय तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. 2-4 दिवस आता सगळ्यांची नाव मिलिंद मोहितेंचं तुम्ही नाव घेतलं. मिलिंद मोहितेंच्या घरी जाऊन मी घराखाली जाऊन आत्महत्या करेन, ते DCP आहेत. मिलिंद मोहितेंवरती कोणाचा दबाव होता का?
मिलिंद मोहितेंना ह्यासाठी मी आत्महत्या करेन म्हणलं. आजही परत एकदा सांगतो की मी जर चुकीचं असलं ना हां. तर 100% आणि मला कोर्टाने जर ह्याच्यामध्ये जर सजा दिली हां. तर 100% करेन, कारण मी पापी आहे. हां. पण मी नसेल तर त्याचाही जबाब विचार जाणार ना, माझी केस सुटलं. मिलिंद मोहिते कसे दबाव? आता DCB आहे. आता ते काही लोक आता बघा वरून आम्हाला दबाव आहे, मग मी खालून विचारतो कुठला दबाव आहे, पण ते सांगत नाहीत मला. मामा, तुमच्यावर अनेक समर्थक आहेत तुमचे. तुम्ही म्हणता पुणेकर फर्स्ट, तुम्ही आंदोलन सांगता पुणेकरांसाठी मी आंदोलन करतो, पण पुणेकरांना कळलं पाहिजे की नेमकं तुमच्या जीवावर कोण उठलंय, तुम्ही का भीताय? नाव सांगून टाकलं तर तुम्हाला पुणेकरांना कळेल ना. दंगेकरच्या डिक्शनरीमध्ये घाबरणं आहे का? वकील शेजारी बसले, दंगेकरच्या डिक्शनरीमध्ये घाबरलं आहे का? घाबरला नाही. 1-2 मिनटं याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो. मला अजून सगळे पुरावे हे सगळं आणलं ना दप्तर, मी हे सगळं दप्तर आणलं आहे. बघा, या देशात राज्य चालतं, लोकशाही चालते, ठीक आहे. इकडं तिकडं तुम्हाला माहिती का, पुणे पोलीस आयुक्त जेलमध्ये होते आपले. कायदा काय म्हणतो? फक्त 19-20 राजकीय कवच जोपर्यंत तोपर्यंत. ह्या शहराचा पोलीस कमिशनर आज जेलला बसलेला तुम्ही पाहिला आहे, मी बी पाहिलं आहे. हे काय सोपं नाही. आज ना उद्या याचा हिशोब द्यावा लागतो. पण राजकीय कवचमध्ये किती दिवस वागायचं ना आपण काय पाप करायचं हे बी ठरलं पाहिजे. शेवटी लोकशाही म्हणजे इथं कोणाला सुट्टी नाही. कोणत्या पक्षाचे नेते आहेत, काय मंत्री आहेत की किंवा काय आहेत की त्यांना पोलीस ते सांगतील तसं करतायत? आता ते नाही का, तुम्ही नेहमी बोलता कोण कोण माझ्या विरुद्ध बाहेर देतं, ते तुम्हाला माहिती आहेत की काय वेगळं सांगावं लागतंय का? मंत्रालयातनं तुम्ही असं म्हणता की दबाव आला. कोण बसलाय मंत्रालयात? एवढे सगळे कॅबिनेट आहे, 30-35 जणांचं कॅबिनेट आहे, कॅबिनेट मंत्री आहेत. कोण बसलाय असं मंत्रालयामध्ये की दंगेकरांवरती नजर ठेवा? खालपासून वरपर्यंत. आता शेवटी मंत्रालयामध्ये वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांना कोण सांगू शकतो, कोणाचा दबाव आणू शकतो? आपण लोकशाही आहे, आपण पत्रकार आहे, मी नगरसेवक आमदार आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि हे काय लुंगे सुंग्यांचं काम नाही आहे. हे काय लुंगे सुंग्यांचं काम नाही. इथले कोण मंगलसूत्र चोरबीर यांचं काम नाही. हे काम पोलिसांचं आहे आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या जातात. आता ते कधी नाव घेणार त्यांचं काय? नाव घ्यायचं, आता नाव घ्यायचंच नाही ना, आता घेणार आहे. पण तर थोडं मला अजून तयारी माझी चालू आहे. बरं. मला जामीन दिलेला आहे आणि जामीनमध्ये जे काय अटी शर्ती ते परत आता वकील साहेबांपाशी बसून करतोय. तुम्ही मागच्या पक्ष आठवड्यात- नेतृत्वावर नाराज दिसताय. तुम्ही असं म्हटलं की मी कोण? कुणाकडे पाया पडायला जाणार नाही. म्हणजे मी काय चुकीचं नाही किंवा घाबरणार नाही. मी चुकीचंच नाही. बघा, तुम्हाला सांगू का, मी मंगळसूत्र चोरलं असतं ना तर मी गेलो असतो लोकांच्या घरी, साहेबांच्या, मला वाचवा. माझी आई गेली असती, माझी बहीण गेली असती, माझी बायको गेली असती की माझ्या नवऱ्याने मंगळसूत्र चोरलं. माझ्या नवऱ्याने काहीच नाही केलं. ती काल माझ्याबरोबर आम्ही एकत्र होतो. ते म्हटले, बिंदास, तुम्ही ज्या रोडला आहे त्या रोडला मी आहे, तुमच्या सुखात आहे दुःखात आहे. म्हणजे मला घरनं माझी पत्नी नाही माझ्याबरोबर आहे, त्यामुळे मला अडचण नाही ती. ओके. बघा, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही नाव घेतलं म्हणून सांगतो. कायदा हा काय पप्पू नाही आहे. आज गाडीवर बसवला आणि उद्या त्याला बाहेर काढला. कायदा हा कायदा आहे. कायदा आज ना उद्या त्याचं चित्र, त्याचं जे पावर तो दाखवतो. नाही तर आपल्याला काही लोकांना असं वाटतं की कायदा हा पप्पू आहे, गाडीच्या स्टेरिंगवर बसवला आणि काढून नेला, असं नाव आहे. कायदा हा पप्पू नाही आहे. कायदा हा कायदा आहे आणि कायद्यामुळं आणि ह्याच्यामध्ये संविधान चालतं, कायदा चालतो. कायदा हा पप्पू नाही. कायदा हा तुमचा आधार आहे, सगळ्यांचा शेवटचा आधार आहे. आणि कायदा पप्पू नाही. आपण गाडीवर एखादा पप्पू ड्रायव्हर ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी काढतो, तर असा विषय नाही. कायदा लोक म्हणतात संविधान धोक्यात आलंय की याच्यामुळेच नाही, संविधान म्हणजे आता हे आपण बघतो. आता बघा, मी परत एकदा सांगतो की राजकारणात बोलायचं नाही ठेवलं, पण आता देशात चाललं ते आता काही दिवसांनी लोकांच्या घराघरात आहे. फक्त आता लोक वाट बघतात, जे चुकीचं वागतात त्यांना ठोकणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही चुकीचं वागलं तर आम्हाला बी ठोकणार आहे. आता काही दिवसांनी नेपाळ, श्रीलंका झालं तसं होणार आहे आपल्याकडे. नाही, दंगेकर कधी बंद होते? दंगेकर फक्त बघत होते की काय चाललंय ते. दंगेकर फक्त सगळी दंगेकर जिथं अन्याय दिसतो तिथं आहे. दंगेकरला अजून चष्मा लागला नाही. मी दंगेकरचे डोळे सगळे चांगले. माझं वय 56 आहे, पण माझा अजून चेहऱ्यावर डोळ्याची बारीक मी बघू शकतो. माझा चष्मा मोठा आहे, त्यामुळे काय अडचण नाही. सगळे जे पप्पू राजकारणात आहेत त्या पप्पूंची चर्चा माझ्याकडे आहे. मी आता त्या पप्पूकडे जरा बघतो आणि कसं काय करायचं ते बघू. आता नाही, आपण नाही काय म्हणत,
आपण जे पप्पू म्हणतो हा पप्पू आहे राजकारणातला किंवा काय, तर याच्यामध्ये कायदा हा पप्पू नाही. कायदा हा कायदा आहे. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधानाला आकार दिला आहे. त्यामुळं कायदा हा काय कोणाच्या घरचा बांधील नाही. आज नव्हता राजकीय कवच संपलं की कायदा परत कायदा आहे. सगळ्यांना जेलला जावं लागलं. मी परत म्हणतो पुणे कमिशनरला बी जेलला जावं लागलं होतं. आणि कोणाची नावं घ्यायची आता ती तुम्हाला तोंडपाठ झाली फक्त आता तर सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला महानगरपालिकेला उद्यापासून भ्रष्टाचार असं रोज काढतात. तर मला कामच नाही राहिलं ते. उलट त्यांनी मला घरात बसवलं होतं तर बाहेर काढलं. त्यांचं अभिनंदन करून. आणि ह्याच्यामध्ये परत एक तुम्हाला सांगायचं खास राव, म्हणजे आता त्या माणसाचं मी कौतुक केलं पाहिजे की हा जो मी ह्याच्यातून बाहेर पडलो ना, तो एका नेत्यामुळे बाहेर पडलो की तो म्हटला दंगेकर नको ह्याच्यामध्ये, आम्ही तुम्हाला मदत करू. आणि त्याचं मला आभार का मानायचे की त्यांनी माझं नाव काढायला होतं. म्हणजे आज वकील साहेबांना सांगता तरी आलं वाटतं की दंगेकर त्यात नाहीचे. त्याचे आभार आता मानावं लागेल मला. प्रोजेक्ट झालंच नाही. पुढे होईल नाही होईल तर आपल्या नशिबाचा भाग आहे. आणि आम्ही काय रस्त्यावर आहे का, आम्हाला काय थोडं आम्ही लोकांच्या चपातीवर तूप टाकलेलं कार्यकर्ता आहे मी. माझ्या चपातीवर मीठ असलं तरी मला चालतं. एवढं काय लय भारी राहतो असं नाही. त्यामुळं आपण गेली 8 दिवस झाले एक सर्वजण प्रश्न विचारत होता. आपल्याबरोबर बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की व्हेअर इज दंगेकर, व्हेअर इज दंगेकर. तर माझं त्याच्यावरती उत्तर आहे हिअर इज दंगेकर. ही त्यांची जामिनाची ऑर्डर आहे जी मी त्यांना आता सुपूर्द केलेली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन येथे जो एक बनावट आणि खोटा गुन्हा दाखल केला होता, ज्याच्यामध्ये रवींद्र दंगेकरांचा मी वारंवार सांगितलं की कुठलाही डायरेक्ट इनडायरेक्ट कुठलाही संबंध नव्हता, तरीसुद्धा त्यांना त्याच्यामध्ये आरोपी केलं गेलं होतं. आणि आरोपी केल्यानंतर त्यांच्या पत्नीसह त्यांना आरोपी केलं होतं. परंतु सगळ्या बाजू आम्ही कोर्टात कायदेशीर मांडल्यानंतरून काल न्यायालयाने त्यांना काही अटी शर्तींवरती सशर्त हा अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्याच्यामुळं आता जे काही स्वतः भाऊ आलेले आहेत तर ते आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते स्वतः देतील. अटी काय काय घातलेले ते एकदा सांगायचं. काय काय अटी काय आहेत? अटी जे आहे ते आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला वगैरे लावलेली अशा किरकोळ अटी आहे. ओके.